नमस्कार. द एन्काउंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण खरं तर बऱ्याच दिवसानंतर भेटतोय. मधल्या काळामध्ये अनेक अडचणींमुळे खूप मुलाखती होऊ शकलेल्या नाही आहेत. पण आपण आज एक खूप महत्त्वाचा आणि लोकांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या विषयावर बोलणार आहोत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये पर्यावरणाचे प्रश्न खूप जटिल होत चाललेले आहेत आणि त्यातल्या त्यात पुण्यामध्ये तर अनेक प्रश्न जटिल झालेलेच आहेत. त्यामध्ये टेकडीचा प्रश्न असेल आणि नदीचा प्रश्न असेल, असे खूप प्रश्न वेगाने सरफेसवर आलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये खूप लोक काम करत आहेत. पण ह्याच्यामध्ये खूप मूलभूत काम ज्यांनी केलं आहे असे आपल्यासमोर एक तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं नाव आहे सारंग यादवाडकर. सारंग यादवाडकर हे केवळ पर्यावरणवादी कार्यकर्तेच नव्हे तर ते आर्किटेक्ट पण आहेत आणि मी स्वतः त्यांना अनेको वर्षांपासून ओळखतो. मी पूर्वी प्रिंटमध्ये असताना त्यांच्याबरोबरीने नदीच्या संदर्भातल्या काही बातम्याही केलेल्या आहेत. पण आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत ते नदीच्याच संदर्भामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट या विषयावर. हा विषय गेले काही वर्ष पुण्यामध्ये खूप चर्चेमध्ये आहे आणि तो का चर्चेत आहे, नेमकं काय त्याच्यामधलं रहस्य आहे आणि त्याला विरोध का होतोय, हे सगळं आपण आज त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, माझा तुम्हाला पहिलाच थेट प्रश्न असा आहे की हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट काय आहे? रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट काय आहे हे बघण्याच्या आधी आपण हे पाहिलं पाहिजे की ते ज्या ठिकाणी होतंय, म्हणजे पुण्यात जे आता आपण ज्या स्पेसिफिक प्रकल्पाबाबत बोलणार आहोत त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया आणि नंतर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पाकडे येऊया. पुणे हे जगातल्या अत्यंत युनिक शहरांपैकी एक आहे. कारण पुण्यात 5 नद्या प्रवेश करतात. मुळा, मुठा, रामनदी, देवनदी आणि पवना. या 5 नद्या पुण्यात येतात. या 5ही नद्यांचे संगम होतात आणि त्यांची एक नदी बनून शेवटी मुळा मुठा नदी बनून बाहेर पडते. याचा थोडक्यात अर्थ असा की 5 वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रांमधून, कॅचमेंट एरियाजमधून पुण्यात पाणी येतं, पण त्याला बाहेर जायला एकच मार्ग आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात आला असेल. दुसरी महत्त्वाची याच्यात एक गोष्ट आपण गृहीत धरली पाहिजे की ह्या 5 नद्यांवर पुण्यापासून 25, 30, 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये 7 धरणं आहेत. मुठा नदीवर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर. मुळा नदीवर मुळशी, पवना नदीवर पवना आणि अजून एक कासारसाई म्हणून एक ट्रिब्युटरी आहे, त्याच्यावर कासारसाई म्हणून. ही 7 धरणं आहेत. या 7ही धरणांमधून जे काही विसर्ग सोडावे लागतात जलसंपदांना, ते विसर्ग शेवटी पुण्यामधूनच पुढे जातात. म्हणजे मुळा मुठा नदीतच येऊन मिळतात ते सगळे विसर्ग. ही धरणं एकमेकांपासून सुद्धा 5-10 किलोमीटर अशा अंतरामध्ये, म्हणजे अगदी 2 टोकाचं अंतर घ्यायचं म्हटलं तरी 25-30 किलोमीटरपेक्षा जास्त नाही आहे. त्यामुळं एकाच हवामानाच्या पट्ट्यामध्ये ही धरणं सगळी आहेत. याचा एक अर्थ असा आहे की एका धरणामध्ये समजा खूप ढगफुटी होऊन पाऊस पडत असेल तर दुसरं धरणात काही खूप कडक ऊन पडलेलं नसणार आहे. तिथे थोड्याफार फरकाने भरपूर पाऊस कोसळत असणार आहे. साधारणपणे त्याच प्रकारचं हवामान तिथे असणार आहे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, म्हणजे क्लायमेट चेंज. वातावरणात जो काही बदल होतोय आणि आपण अनुभवतोय ते. टेरी म्हणून जी ऑर्गनायझेशन आहे, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तर त्या संस्थेने एक 2014 साली महाराष्ट्र राज्य शासनाला एक रिपोर्ट तयार करून दिला होता. शासनानेच तो रिपोर्ट त्यांना तयार करून मागितला होता. त्या रिपोर्टमध्ये टेरीने असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पुण्याच्या आसपास वार्षिक पावसामध्ये 37.5% वाढ होणार आहे. म्हणजे 37.5% पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे पुढच्या काही दशकांमध्ये. आणि काही दशकं हा काही खूप मोठा पिरियड नाही आहे आपण ज्या विषयावर बोलतोय त्या संदर्भात. एकीकडे पावसाचं प्रमाण वाढणार आहे, परंतु पावसाचे दिवस कमी होणार आहेत. म्हणजे कमी दिवसात जास्त पाऊस पडणार आहे.
याचा अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर ढगफुटींचं प्रमाण वाढणार आहे. हे टेरीनी म्हणलेले आहे आणि आपणही ते प्रत्यक्षात अनुभवतोय सध्या. उदाहरण जर घ्यायचं झालं तर 2019 साली कात्रजला जी ढगफुटी झाली त्याच्यामुळं आंबील ओढ्याला जो पूर आला, आंबील ओढा त्याला आपण अजून नदी म्हणून पण मानत नाही, त्याला जो पूर आला त्याच्यात 25-26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. शेकडो गाड्या, शेकडो जनावरं त्याच्यात गेली, गाड्या वाहून गेल्या अक्षरशः. हे का 11 किलोमीटरचा तो ओढा आहे. एवढं का घडलं तर एवढ्या प्रचंड प्रमाणात ती ढगफुटी झाली की सगळं नियंत्रणाच्या बाहेर परिस्थिती गेली होती. आणि याचं एकमेव कारण म्हणजे ओव्हर अर्बनायझेशन. त्या विषयाकडे आपण नंतर येऊया. तर मुळात शहरात येणाऱ्या 5 नद्या, शहराच्या ऊर्ध्व भागात असलेली 7 धरणं, हवामानाचे होणारे बदल आणि ह्या नद्या उगम पावतात तो सगळा सह्याद्रीचा आहे. आपण पूर्ववाहिनी नद्या आहेत या. तर सह्याद्रीत केव्हाही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पुण्याच्या आपण पश्चिमेला बघितलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्याचा परिणाम शेवटी पुण्यावरच होणार आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपण या प्रकल्पाकडे बघायला पाहिजे किंवा नद्यांच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकल्पाकडे आपण बघायला पाहिजे. आता हा जो प्रकल्प आहे सो कॉल्ड नदी काठ सुधार योजना, या प्रकल्पामध्ये करतायत काय तर हा बेसिकली सिव्हिल इंजिनिअरिंगचा प्रकल्प आहे. हा पर्यावरणाचा प्रकल्प नाही आहे. याच्यात या प्रकल्पाला अनेक आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघूया. एक म्हणजे या प्रकल्पाची कॉस्ट एस्टिमेट्स जी आहे ती एस्टिमेट्सच असं स्पष्ट दाखवतात की या प्रकल्पामध्ये 80% खर्च हा केवळ कॉन्क्रिटायझेशन, पाथवेज, बांधकामं, दगडाची विटांची, जिने, रॅम्प्स अशा बांधकामांसाठी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, कन्स्ट्रक्शनसाठी हा 80% खर्च होणार आहे. उरलेला 20% जो खर्च आहे या 20% खर्चामध्ये काही झाडं लावणं वगैरे गोष्टी होणार आहेत. आता ज्या प्रकल्पाचा 80% हिस्सा हा कन्स्ट्रक्शनसाठी होतोय आणि हार्डली 10-12% हिस्सा हा खूप वेगवेगळी झाडं जी आहेत ती झाडं काढून नवीन झाडं आणून लावण्यात होतोय, त्याला पर्यावरणीय प्रकल्प म्हणायचं का? हा नावापुरताच एक प्रश्न आहे. खरं तर हा पर्यावरणीय प्रकल्प होऊच शकत नाही. ह्या प्रकल्पामध्ये नदीकाठची जी आत्ताची जी नैसर्गिक झाडी आहे की जी हजारो वर्षापासून आहे इथे, याच्यातली अधिकृतरित्या 22,300 झाडं तोडली जाणार आहेत. अधिकृतरित्या. प्रत्यक्षात काय होणार आहे, किती अजून झाडं तोडली जाणार आहेत माहिती नाही. कारण या बाबतीतली शासकीय जी काही अंदाजपत्रकं असतात ही नेहमी दिशाभूल करणारी आणि चुकीची असतात. ही 22,300 झाडं तोडल्यामुळे पर्यावरणाचं प्रचंड नुकसान होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकल्पामध्ये नदी पात्रात आत येऊन भिंती बांधल्या जाणार आहेत. म्हणजे नदीची रुंदी कमी केली जाणार आहे. रुंदी कमी करून नदीचे जे फ्लडप्लेन्स जे असतात किंवा नदीच्या दोन्ही बाजूला जिथं पुराचं पाणी पसरतं किंवा आजही जिथे वेगवेगळे कुठं चिखल आहे, कुठं 3 इंच पाणी आहे, कुठं फुटभर पाणी आहे, कधी पाणी जातं येतं, असे जे नदीकाठचे जे भूभाग आहेत, फ्लडप्लेन्स आहेत, तिथे ती बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून अतिशय रिच असतात. कारण तिथे होतं काय, तिथं फुटाफुटावर परिस्थिती बदलत असते आणि त्याप्रमाणे तिथे उपलब्ध असणारे कीटक, तिथे उपलब्ध असणाऱ्या वनस्पती, उगवणाऱ्या वनस्पती या वेगवेगळ्या असतात आणि त्याप्रमाणे त्या वेगवेगळ्या कीटकांमध्ये, त्या वेगळ्या वनस्पतींमध्ये ज्या वेगवेगळ्या प्राण्यांना, ज्या वेगवेगळ्या पक्ष्यांना इंटरेस्ट आहे खाद्य म्हणून, हे सगळे तिथे येत असतात. आणि त्यामुळे नदीकाठचे हे जे भूभाग आहे तिथे खूप पक्षी येत असतात, तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी तिथे असतात. आत्ता आपण नदीकाठावरच बसलेलो आहोत, मागच्या बाजूला नदी वाहते. इथे पूर्वी एक 3 एकर क्षेत्राचं पार्किंग होतं, वाहनतळ होता.
नदीमध्ये पूर्ण भर घालून केलेला. आम्ही एक कोर्ट केस केली, तो काढावा लागला त्यांना आणि काही वर्षांपूर्वी 5-7 वर्षांपूर्वी काढावा लागला त्यांना. आणि आता तिथे इतकी दाट झाडी झालेली आहे की तिथून आम्हाला मोराचे आवाज येतात, दिवसभर पक्ष्यांचे आवाज चालू असतात, कधी कधी अजगर दिसतं तिथे, मुंगसं असतात. म्हणजे इतकी तिथे जैविक विविधता एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि अशी विविधता पुण्यामध्ये अजूनही आहे, खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर ही सगळी जैविक विविधता आहे, विविधता आहे, याचं ही पूर्णपणे या प्रकल्पामध्ये उद्ध्वस्त होणार आहे. याच्यात एक अजून म्हणजे पूररेषा. नदीला साधारणपणे 25 वर्षातून एकदा जो पूर येऊ शकतो, तो कधी कधी त्याच्यापेक्षा लवकर सुद्धा येतो, कधी कधी लागोपाठ 2 वर्ष येतो, कधी कधी एका वर्षातून 2दा सुद्धा येऊ शकतो. पण त्या पुराची पातळी दर्शवणारी जी पूररेषा असते, जी रेषा असते दोन्ही बाजूला, डावीकडे आणि उजवीकडे नदीच्या, त्याला निळी पूररेषा म्हणतात. हे जलसंपदाने ठरवलेलं आहे. आणि 100 वर्षातून एकदा येणाऱ्या पुराची जी पातळी असते ती दर्शवणारी रेषा दोन्ही बाजूच्या, त्याला लाल पूररेषा आपण म्हणतो. तर 2 निळ्या पूररेषा की ज्या आत असतात, नदीच्या प्रवाहाच्या जवळ असतात, त्याच्या मधला जो भाग आहे हा ॲक्च्युली प्रोहिबिटिव्ह झोन. तिथे काहीही बांधकाम करता येत नाही. आणि निळी पूररेषा ते लाल पूररेषा याच्यामधला जो भाग आहे त्याला रिस्ट्रिक्टिव्ह झोन म्हणजे नियंत्रित क्षेत्र म्हणतात. तिथे बांधकाम करता येतं, पण काही अटींवर करता येतं. आणि मुख्यतः त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा गाभा असा आहे की नदीचं जे क्रॉस सेक्शन आहे, काठछेद जो आहे नदीचा, वहन क्षेत्र जे आहे की ज्यातून पाणी वाहत असतं, ते कमी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत करता येत नाही. हे जलसंपदाचे राज्य शासनाने केलेले नियम आहेत. आता ह्या प्रकल्पामध्ये निळ्या पूररेषेच्या आत येऊन कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या जात आहेत, मोठमोठ्या कॉन्क्रीटच्या RCCच्या भिंती बांधल्या जात आहेत. त्या भिंती उंच बांधून 30-30 फूट हाईटच्या भिंती बांधून त्या भिंतींच्या बाहेरच्या बाजूला, जिथं आपण म्हणलं खूप बायोडायव्हर्सिटी रिच जो भाग असतो, तिथे हजारो ट्रक्स, डंपर्स रोज राडारोडा टाकला जातोय आणि त्या बुजवले जात आहेत. तिथली जी काही जैवविविधता आहे ती पूर्णपणे गाडून टाकली जाते. आणि तिथे मग सगळे कॉन्क्रीटचे पाथवेज, लोकांना पळायला जॉगिंग ट्रॅक्स, वाहनं लावायला वाहनतळ, फूड कोर्ट्स, प्लाझाज, चौपाट्या असे येणार आहेत. म्हणजे ज्यांचा मुळात नदीकाठचा अधिवास आहे, ज्यांचा अधिकार आहे नदीकाठी राहायचा, त्यांचा अधिकार आपण या प्रकल्पात काढून घेतोय. ह्या प्रकल्पामध्ये आपण हे सगळं करणार आहोत. या प्रकल्पामध्ये 4 धरणं नदीत बांधली जाणार आहेत. नदीच्या आत पुणे शहरात 4 धरणं, बराजेस बांधली जाणार आहेत. एक गरवारे कॉलेजच्या मागे, एक पिंपरी चिंचवडला कसपटे वस्तीजवळ, एक बंड गार्डनला आणि एक मुंडव्याला. अशी 4 धरणं बांधली जाणार आहेत. धरणं का बांधायची? तर पाणी अडवून ठेवायला. आता जर पाणी अडवून ठेवलं, ते वाहतं राहिलं नाही, तर त्याला आपण नदी म्हणू का? त्याला नदी नाही, त्याला आपण डबकं म्हणतो. फार मोठं डबकं, याच्या पलीकडे काही होणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूनी कॉन्क्रीटच्या भिंती किंवा दगडी भिंती, त्याच्यामधली सगळी बायोडायव्हर्सिटी संपलेली, नष्ट झालेली, बाहेरून आणलेली कुठली डेकोरेटिव्ह झाडं लावलेली, जॉगिंग ट्रॅक, पाथवेज वगैरे सगळे बनवलेले, त्याच्यात धरणांनी, बराजेसनी, बंधाऱ्यांनी अडवलेलं पाणी, अशी ती भविष्यातली याच्यामुळे परिस्थिती असणार आहे. याच्यात अजून एक महत्त्वाचा दृष्टिकोन असा आहे की पुण्यात आज कमीत कमी 1500 ते 1600 MLD मिलियन लिटर पर डे एवढं सुएज जे सांडपाणी निर्माण होतं. जलसंपदाने दिलेल्या आकड्यांवरूनच मी सांगतो हे. त्याच्या पुणे महानगरपालिकेची आजची सांडपाणी व्यवस्थापन क्षमता जी आहे, प्रक्रिया क्षमता जी आहे, ही फक्त 477 MLD आहे. सिवेज ट्रीटमेंट प्लांटची जी कपॅसिटी आहे पुणे मनपाची, ही फक्त 477 MLDची आहे. म्हणजे आपण 30% सुएज पण याच्यातलं
ट्रीट करत नाही. मग उरलेलं पाणी नदीत जातं. उरलेलं सगळं सुवेज हे नदीत जातं. हे सुद्धा हे सगळे आत्ताचे STPs आहेत हे 100% कार्यक्षमतेने चालतायत असं गृहीत धरलं तर, जे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. तर जायका म्हणून एक प्रकल्प आहे, येतोय, तो खरं फार पूर्वी यायला पाहिजे होता, जपानच्या बँकेच्या मदतीने. जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी म्हणून. तर त्याच्यात पुण्यात अजून काही हे प्रकल्प बांधले जात आहेत STPचे. ते प्रकल्प आल्यानंतर सुद्धा त्याची सगळ्याची मिळून पुढच्या काही वर्षात आपली क्षमता जाणार आहे ही 1005 MLD. म्हणजे सुवेज ट्रीटमेंट प्लांट्सची भविष्यातली क्षमता 1005 MLD आणि आपलं आत्ताचं सुवेज 1500 MLD. म्हणजे आत्ताच त्याच्यात भविष्यातली क्षमता आणि आजची सुवेज निर्मिती याच्यातच 500 MLDच्या आसपास डेफिसिट आहे. 500 MLD म्हणजे किती झाले? 50,000 टँकर्स रोज. एवढं सुवेज आपण पुणेकर डायरेक्ट नदीत टाकतात. त्याच्यात मी पिंपरी चिंचवड धरत नाही आहे. एवढं सुवेज विदाऊट ट्रीटमेंट पुण्यात मुठा आणि मुळा नदीत टाकलं जातं. म्हणून आपण बघतो या नद्यामध्ये जे पाणी वाहत आहे ना, हे अत्यंत घाणेरडं काळ्या रंगाचं. पूर्वी तर फक्त नदीच्या काठावर अगदी जवळ गेल्यावर वास यायचा. आजकाल आपण लकडी पुलावरून जायला लागलो तरी सुद्धा तिथं गेल्यावर घाणेरडा वास यायला लागतो. तर असं पाणी अडवून आपल्याला काय मिळणार आहे? आज परिस्थिती काय? सगळ्यात पहिली गरज आहे नदीतलं पाणी स्वच्छ करण्याची. सगळ्यात पहिली गरज आहे नदी मुक्त वाहू देण्याची. ह्या प्रकल्पामध्ये आपण काय करतोय? नदीची रुंदी कमी करतोय. आता ह्याच्यात अजून एक खूप सगळ्यात मोठा धोका असा आहे, तो म्हणजे पुण्यात येऊ शकणाऱ्या पुरांचा. आणि पुण्यात येण्याचं पुरांचं प्रमाण हे जे आहे हे वाढतंय. आता आपण 25 जुलै 24 साली गेल्या वर्षीच आत्ताच्या मान्सूनमध्ये बघितलं, खडकवासला धरणातून फक्त 35,574 क्युसेक म्हणजे क्युबिक फीट पर सेकंद एवढा विसर्ग सोडलेला होता. खडकवासल्याची विसर्ग क्षमता जर जास्तीत महत्तम विसर्ग क्षमता जर पाहायची म्हणलं तर ती आहे 1,00,000 क्युसेक्स. म्हणजे जेमतेम 35-36% क्षमतेच्या हा विसर्ग खडकवासला धरणातून सोडलेला होता. एवढा कमी विसर्ग सोडलेला असून सुद्धा पूर्वी याच्यापेक्षा काही पटीनं जास्त सोडलेला आहे. म्हणजे 97 साली वगैरे तर 90,000 क्युसेक सोडलेला आहे. बरोबर. 2011 का 14 साली 67,000 सोडलेलं आहे आणि आता 35-36,000 क्युसेक सोडला होता. असं असून सुद्धा पुणे शहरात एका नाही अनेक ठिकाणी सिंहगड रोडला किंवा नारायण पेठेमध्ये, राजपूत वस्तीमध्ये पाणी शिरलं. मुळा नदीकाठच्या विश्रांतवाडीमधल्या काही भागांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. तर हे का घडत आहे? हे घडण्याचं एकमेव कारण हे आहे की मुळात नदीपात्रात अनेकदा अतिक्रमणं झालेली आहेतच आहेत, पण नव्याने जी अतिक्रमणं होत आहेत आणि जे राडारोडा नदीपात्रात टाकला जातोय, म्हणजे तो खाजगी लोकांच्याकडूनही टाकला जातोय त्यांच्या जमिनीचं क्षेत्र वाढवायला, किंवा सरकारकडून पण राडारोडा ह्या नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या नावाखाली टाकला जातोय. किंबहुना सरकारकडून, पुणे मनपाकडून सगळ्यात जास्त राडारोडा टाकला जातो. आत्तापर्यंत कोणीही टोटली टाकला नव्हता एवढा गेल्या दीड वर्षात नदीपात्रात ओव्हरबर्डन टाकलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं नदीपात्र संकुचित झालेलं आहे. मनपाचं म्हणणं काय आहे की ह्या कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्यामुळे किंवा नदी अरुंद केली तरी सुद्धा नदीची वहन क्षमता वाढेल. आता हे कुठल्याही लहान मुलाला सुद्धा कळेल, प्रामाणिक लहान मुलाला. अर्थात लहान मुलं प्रामाणिकच असतात म्हणा, की कुठल्याही प्रवाहाची रुंदी कमी केली तर त्याच्यातून जे काही पाणी वाहत आहे त्याची पातळी वाढणार, कारण त्या पाण्याला त्याची स्पेस लागणारच. जर रुंदी निम्मी केली तर उंची दुप्पट होणार त्याची. ह्या प्रकल्पामध्ये, या नदीकाठ सुधार प्रकल्पामध्ये नदीची जी रुंदी आहे किंवा काठछेद जो आहे किंवा फ्लो एरिया ज्याला म्हणतात, तो 40% कमी करतायत. 40% जर
वहन क्षेत्र जर पाण्याचं कमी केलं, नदीची रुंदी कमी केली, तर पूर पातळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतील. आणि हे याच्यातले तज्ज्ञ लोक, शासनातलेच अनेक तज्ज्ञ लोक हे खाजगी गप्पा मारताना मान्य करतात, परंतु जाहीररित्या हे कोणाचीही बोलायची तयारी नाही. ही परिस्थिती असताना हा प्रकल्प जिथून चालू आहे, म्हणजे नाईक बेटापासून खालच्या बाजूला हा प्रकल्प चालू आहे, आता बाणेरेला पण सुरू केलेलं आहे काम PCMCने. तर जिथं जिथं पाणी घुसलं होतं, पूर आला होता, ही सगळी ठिकाणं ही जिथं हा प्रकल्प सुरू झाला आहे त्याच्या ऊर्ध्व बाजूला म्हणजे अपस्ट्रीम साईडला आहेत. म्हणजे नाईक बेटापासून पुढं पाण्याला वाहायला जागा मिळाली नाही, म्हणून ते पाणी अडलं, बॅक प्रेशर निर्माण झालं, आणि बॅक प्रेशर निर्माण झाल्यामुळे वरच्या आजूबाजूला घुसलं, पसरलं पाणी. ही परिस्थिती आहे. त्यामुळं हा प्रकल्प जो आहे हे अगदी थोडक्यात जर बोलायचं झालं तर पुण्यात वारंवार पूर येतील याची शाश्वत व्यवस्था केलेली व्यवस्था आहे. आपल्याच खर्चाने, नागरिकांच्याच खर्चाने, नागरिकांच्याच करामधून शहर उद्ध्वस्त कसं होईल, अनेक बळी कसे जातील याची शाश्वत व्यवस्था म्हणजे हा रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन प्रोजेक्ट असं. अच्छा, म्हणजे आपण असं बघितलं तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष नदीची कोणतीही सुधारणा नसून रिव्हरच्या काठाची सुधारणा असं म्हणून हे प्रचंड पैसे ह्याच्यामध्ये ओतले जातात. सर, मला ह्याच्यात एक असं विचारायचं आहे की हा प्रकल्प पुण्याची नदी डोळ्यासमोर ठेवून केलेला नसून कुठेतरी कुठली तरी नदी डोळ्यासमोर ठेवून केलेल्या प्रकल्पाची कॉपी आहे अशी चर्चा होते मध्ये. तर तुम्हाला काय, म्हणजे त्याच्याबद्दलची? अगदी बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे. हा प्रकल्प म्हणजे साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा जो अहमदाबादमध्ये झालेला प्रकल्प आहे त्याची कॉपी पेस्ट आहे. कारण याचे सल्लागार ही तेच आहेत, बिमल पटेल म्हणून आहेत, HCP कन्सल्टंट अहमदाबादचे, ज्यांना पुण्यातल्या नद्यांबद्दल, पुण्यातल्या नद्यांच्या वर्तनाबद्दल कितपत कल्पना आहे ही एक फार मोठी शंका आहे. वर्तन हा शब्द मी अगदी जाणीवपूर्वक वापरला आहे, कारण जसं माणसाचं वागणं वेगवेगळ्या परिस्थितीत बदलतं, माणसाचे मूड बदलत असतात, तसे नद्यांचे सुद्धा मूड बदलतात. त्या चिडल्या की खूप पूर येतो, आणि पुण्यातल्या नद्यांना तर जास्त हॉट टेम्पर्ड आहेत, म्हणजे वारंवार पूर येत असतात. त्यामुळे या नद्यांचं वर्तन जे आहे ह्याची काहीही जाणीव नसताना त्यांनी केलेला प्रकल्प आहे. तिथेही दोन्ही बाजूला कॉन्क्रिटायझेशन करून हजारो कुटुंबांना बेघर करून तो प्रकल्प झालेला आहे. आणि कॉपी पेस्ट करताना सिंपल गोष्ट अशी आहे की तिथली जी साबरमतीची जी परिस्थिती आहे तशी पुण्याच्या नद्यातली परिस्थिती आहे का? आता अजिबात नाही आहे. साबरमतीला पहिलं धरण जे आहे ऊर्ध्व बाजूला अपस्ट्रीमला, हे तिथून 128 किलोमीटरवर धरोई म्हणून जागा आहे, तिथं धरण आहे. म्हणजे 128 किलोमीटरवरच्या धरणातून विसर्ग सोडला तर तो यायला काही दिवस लागतील अहमदाबादला यायपर्यंत. इथं खडकवासला पहिलं धरण जे आहे किती 7-8 किलोमीटर अंतरावर, 4-5 तासामध्येच पाणी येतं. नाही, काही मिनिट, 1 तासात पुष्कळ पुढे गेलेलं असतं पाणी. आणि इथे 1 नाही 7 धरणं आहेत. तिथलं पावसाचं प्रमाण, इथलं पावसाचं प्रमाण याच्यात खूप फरक आहे. तिकडं सगळं राजस्थान, गुजरात, नॉर्थ गुजरात वगैरे तिकडचं वाळवंटी प्रदेश आहे, ते पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. इथं आपण सह्याद्रीच्या कुशीत आहोत, इथं ढगफुटी वारंवारच असते, प्रचंड पाऊस आहे तिथल्यापेक्षा. आणि असं असताना तिथली कॉपी पेस्ट करून तेच डिझाईन, तीच संकल्पना इथे वापरणं म्हणजे हे बिंडोकपणाचं तर आहेच आहे, परंतु अत्यंत बेजबाबदारपणाचं आहे. आणि ह्याला मान्यता देणारे जे कोणी आहेत, मग ते स्थानिक प्रशासनातले असतील, राज्य शासनातले असतील किंवा केंद्र सरकारचे असतील, यांनी केवळ कसंही असलं तरी हा प्रकल्प पुढे रेटायचाच, तो कसाही असला तरी. ह्यामुळे या प्रकल्पाला सगळ्या मान्यता मिळालेल्या आहेत. आम्ही पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांना, कारण शेवटी अधिकारी जबाबदार आहेत, पुणे मनपाचं प्रशासन जबाबदार आहे, आपण त्यांना टॅक्स देत असतो, त्यांना आम्ही खुलं निमंत्रण दिलेलं आहे, आवाहन केलेलं आहे की आपण या प्रकल्पावर चर्चा करूया. बालगंधर्व रंगमंदिर आम्ही घेतो भाड्याने, तिथे चर्चा करूया, तिथे सगळ्या पुण्याच्या मीडियाला बोलूया, पुण्याच्या नागरिकांना बोलूया, त्यांच्या समोर चर्चा करूया. आमचं चुकत असेल
तुम्ही सिद्ध करा, आम्ही माघार घेतो, जे कोणी या प्रकल्पाला विरोध करतायत ते. पण तुमचं जर चुकत असेल तर तुम्ही हा प्रकल्प थांबवला पाहिजे. ही विनंती मी अधिकृतरित्या पत्र लिहून आयुक्तांना केलेली आहे, शहर अभियंत्यांना केलेली आहे, एकदा नाही अनेक वेळा केलेली आहे. परंतु ते काही समोर चर्चेला यायची त्यांची तयारी नाही आहे, कदाचित हिंमत नसेल म्हणून तयारी नाही आहे असं आपण म्हणूया. त्यामुळे नागरिकांना ह्या प्रकल्पाच्या सत्यापासून हे कायम दूर ठेवलं जात आहे आणि पहिल्यापासून तसं होतं आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या प्रकल्पामध्ये आता तुम्ही सांगितलंच की ती कशी कॉपी आहे कुठली तरी, पण या सगळ्यामध्ये आणि तुम्ही थोडीशी मगाशी काय हानी होईल हे पण सांगितलं, पण एकूण म्हणजे पर्यावरणाची आणि शहरवासियांची अशी या प्रकल्पामधून काय हानी होईल? एकूण हानी काय होणार हे जर बघितलं ना तर अनेक गोष्टी आहेत. एक गोष्ट, आपण पुण्यातले 4 पूल या प्रकल्पासाठी पाडले जाणार आहेत. हो, असं त्यांच्या DPR म्हणजे प्रकल्प तपशीलवार प्रकल्प अहवाल डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्याच्यातच म्हणलेलं आहे. नंतर आपण जो नदीपात्रातला रस्ता, आता तो रस्ता असणं किती योग्य अयोग्य हा भाग वेगळा, पण गेले कित्येक वर्ष जो नदीपात्रातला रस्ता म्हात्रे पुलापासून शनिवारवाड्यापर्यंतचा जो आहे की जिथे भिडे पुलावरून आपण नदी क्रॉस करतो, तो रस्ता शिल्लक राहणार नाही, तो बंदच होणार आहे. तो रस्ता शिल्लकच राहणार नाही, तो बंद होणार आहे. आता सकाळी कोथरूडकडून शहराकडे जे काही चाकरमाने जात असतात, हजारो दुचाक्या त्या रस्त्यावरून जात असतात. संध्याकाळी हजारो दुचाक्या त्या रस्त्यावरून उलट्या बाजूने येत असतात, हे आपण बघतो. आणि तो रस्ता जर बंद केला, हे नागरिकांना आजपर्यंत सांगितलं गेलेलं नाही आहे की तो रस्ता या प्रकल्पासाठी उखडून टाकला जाणार आहे. तर ते सगळे नागरिक काय करतील? ते सपोर्ट करतील. मग त्यांना काय करावं लागेल? तो रस्ता उखडून टाकला गेला तर एक तर कर्वे रोड किंवा नारायणपेठ, की ज्या रस्त्यांवर ऑलरेडी ट्रॅफिक जॅम्स असतात सकाळ संध्याकाळ, तिथं हे सगळं ट्रॅफिकचं लोड शिफ्ट होणार आहे. त्यामुळं ट्रॅफिकचे ह्या प्रकल्पामुळे 12 वाजणार आहेत. ट्रॅफिक जॅम सुरू झाले की एअर पोल्युशन होणार आहे. नंतर ह्या प्रकल्पामुळे नदीकाठची बायोडायव्हर्सिटी, ते आपण सुरुवातीला बघितलं, त्याचं अत्यंत उद्ध्वस्तीकरण होणार आहे. उदात्तीकरणाच्या नावाने उद्ध्वस्तीकरण या प्रकल्पामध्ये बायोडायव्हर्सिटीचं होणार आहे. ज्या दोन्ही बाजूला, दोन्ही काठांवर नदी पात्रात येऊन ज्या एम्बँकमेंट्स म्हणजे कॉन्क्रीटच्या भिंती, दगडी भिंती बांधल्या जात आहेत, त्यामुळं दुसरा एक महत्त्वाचा आपल्याला न दिसणारा परिणाम असा होणार आहे की नदीच्या दोन्ही बाजूंनी ॲक्विफर्स म्हणजे जलधर आपण ज्याला मराठीत म्हणतो, जमिनी खालचे जे प्रवाह असतात ते नदीला येऊन मिळत असतात, ते बंद होते. म्हणजे त्याच्यात 2 प्रकार असतात. एक, नदीत डोंगरांवरून टेकड्यांवरून मुरलेलं पाणी नदीत आणून सोडणार आहे, आणि दुसरे म्हणजे नदीतून पाणी घेऊन जाणार आहे, विहिरींना पाणी, ग्राउंड वॉटरची लेवल ठेवतात. म्हणजे हे जे झोन्स असतात त्याचे डिस्चार्ज झोन आणि रिचार्ज झोन, तर हे दोन्ही जे आहेत ना, हे नदीपासून पूर्णपणे डिस्कनेक्ट होणार आहे. तुम्ही जर कॉन्क्रीटच्या भिंती बांधल्या तर याच्यातून या ॲक्विफर्समधून आलेलं पाणी नदीत कसं जाईल, किंवा नदीतलं पाणी ॲक्विफर्समध्ये कसं जाईल? नदीला तुम्ही जॅकेटमध्ये घालताय कॉन्क्रीटच्या, नदीचा कॅनॉल बनवताय, कालवा बनवताय नदीचा एक, मग होणार काय त्याच्यात? त्याचा परिणाम असा की भूजलाची पातळी खालावणार, ग्राउंड वॉटरवर खूप मोठा वाईट परिणाम होणार आहे. आणि म्हणजे आपण बघितलं, ट्रॅफिकवर परिणाम होणार, एअर पोल्युशनवर परिणाम होणार, ग्राउंड वॉटरवर परिणाम होणार, बायोडायव्हर्सिटी नष्ट होणार, आणि मुख्य म्हणजे हे सगळं पाहायला कदाचित पुण्यातले बरेच लोक शिल्लक पण राहणार नाहीत, कारण पुण्यात पुराची व्यवस्था होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर पूर याच्यात भविष्यात येतील, हे नक्की. कधी येतील हे निसर्गावर अवलंबून आहे, हे देवावर अवलंबून आहे. परंतु जर नदीची रुंदी जर 40% कमी केली तर एकीकडे पावसाचं प्रमाण वाढते, ढगफुटीचं प्रमाण वाढते, आणि दुसरीकडे नदीची रुंदी कमी केल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुण्यात पूर येणार आहेत. साधं याच्यात एक उदाहरण देतो मी. रस्त्यावर जर ट्रॅफिक वाढायला लागला
तर मनपा काय करते, रस्त्याची रुंदी वाढवायचं प्रपोजल देते. बरोबर आहे. इथं जर नदीतला प्रवाह वाढायला लागला क्लायमेट चेंजमुळे, तर नदीची रुंदी पण वाढवायला पाहिजे ना. तर वाढवणं दूर राहिलं, आपण नदीची रुंदी कमी करतोय, आमंत्रण देतोय आपण पुरांना. हे जे होणार आहेत परिणाम हे मुख्य म्हणजे इरिव्हर्सिबल आहेत. आणि याच्यात केवळ व्यावसायिक कारणांसाठी, केवळ भ्रष्टाचारापोटी हे सगळं प्रशासन आणि राजकारणी ह्या प्रकल्पाला सपोर्ट करत आहे. कदाचित असंही असेल की राजकारण्यांना याच्यात मिसलीड केलं जात आहे. प्रशासनाला सगळं माहिती आहे याच्यात काय होणार आहे ते, परंतु राजकारण्यांशी ज्या वेळेला आम्ही बोलतो, काही काही राजकारण्यांशी आम्ही बोललेलो, त्यांना याच्यात कल्पनाच नाही आहे की ह्या गोष्टी या प्रकल्पामुळं होत आहेत. किंवा आम्ही सिम्पल लॉजिक्स ज्या वेळेला सांगितले त्यावेळेला त्यांच्या लक्षात की अरे हे असं होणार आहे या प्रकल्पात, हा रस्ता उखडला जाणार हे माहीतच नाही आहे. म्हणजे पूर्णपणे म्हणजे कुठेही ट्रान्सपरन्सी न ठेवता या प्रकल्पाचं काम पुढे रेटणं चालू आहे. पण मग आपण आता तेच मुद्दा आहे की ह्याच्यामध्ये प्रशासनाचे काय हेतू काय आहेत. म्हणजे कारण बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की राजकारणी एखादा प्रकल्प आणतात आणि प्रशासन ते पूर्ण करतं. हो, पण इथे मला काहीतरी उलटं झाल्यासारखं दिसतंय. इथे प्रशासनाचा हेतू एवढाच आहे, अनेक जणांचे अनेक हेतू आहेत. याच्यात बेसिकली काय आहे, लॉंग टर्म म्हणजे दूरदृष्टीचा पूर्णपणे अभाव प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय पातळीवर दूरदृष्टीचा पूर्णपणे अभाव आहे. यांचे प्रशासनातल्या लोकांचे उद्देश काय आहेत, आत्ता हजारो कोटींची कॉन्ट्रॅक्ट्स होत आहेत, खूप कॉन्क्रिटायझेशन होतं आहे, चला हा प्रकल्प रेटून घ्या, त्याच्यातून जे काही 2 पैसे सगळ्या प्रकल्पांमध्ये जे काही प्रशासनातल्या लोकांना मिळत असतात तो त्यांचा फायदा होत असणार आहे. अजून एक या प्रकल्पाचा म्हणजे बोलता बोलता थोडंसं मध्ये मी होतो परिणाम सांगायचं राहून गेलं, तो म्हणजे ह्या प्रकल्पामुळे हीट आयलंड इफेक्ट तयार होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर कॉन्क्रिटायझेशन झालं की तापमान वाढतं तिथलं, आणि तापमान वाढलं की होतं काय, ज्या वेळेला आकाशात खूप ढग येतात परंतु एखाद्या ठिकाणचं एखाद्या पॉकेटचं तापमान खूप वाढलेलं असेल त्याला आपण हीट आयलंड म्हणतो. तर पुणे शहरात जर हीट आयलंड याच्यामुळं डेव्हलप व्हायला मदत अजून वाढणार आहे तर तिथली हवा गरम होऊन ती वरती जाते आणि त्या भागावरचे ढग जे असतात ते त्याची लेवल एकदम वरती जाते, ते एकदम थंड होतात आणि मग तिथे एकदम क्लाउड बस्ट होऊ शकतो, ढगफुटी होऊ शकते. त्यामुळं हीट आयलंड इफेक्टचा जो परिणाम आहे ढगफुटी होण्याचा, तो स्पेसिफिकली पुण्याच्या बाबतीत जास्त होण्याला ह्या प्रकल्पामुळे मदत होईल. ओके, या तर प्रशासनातल्या लोकांना ही काही दोन्ही बाजूनी नदीकाठात भिंती बांधून फ्लडप्लेन्स बुजवून ज्या जमिनी निर्माण होणार आहेत, या जमिनीचे नंतर ऑक्शन्स होणार कार पार्किंगसाठी किंवा चौपाटीवरच्या ठेल्यांसाठी किंवा फूड कोर्टसाठी वगैरे. तिथे यांना कदाचित गाजरं दिसत असतील, लॉलीपॉप्स दिसत असतील, कॉन्ट्रॅक्ट्स जी काही होत आहेत हजारो कोटींची, तिथे यांचे फायदे होत असतील. आणि कालांतराने यांचा असाही विचार असणार आहे की नदीकाठी ही जी ते होणार नाही कधी, कारण पूर यायला लागल्यावर एकदम खाडकन यांचे डोळे असे उघडणार आहेत ना की परिस्थिती पूर्ण बदलणार आहे. ती ह्या जमिनींचा वापर व्यवसायीकरणासाठी सुरू करायचा, बिल्डिंग्स बांधायच्या. आज आपण जर जगात गेलो तर जिथं जिथं असं नदी चॅनलाइज केलेल्या आहेत, नद्या चॅनलाइज केल्या, ते काढून टाकायचं काम सुरू झालेलं आहे. आता याच्यात आम्ही काही आठवड्यांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांना पण भेटलो होतो या संदर्भात, देवेंद्रजींना. हा विषय ज्या वेळेला काढला त्यावेळेला त्यांनी एक पटकन ते बोलून गेले की युरोपमध्ये तर आपण जातो, सगळ्या नद्या चॅनलाइज केलेल्या आहेत शहरांमध्ये. त्यांनी पॅरिसचं उदाहरण दिलं, अनेक ठिकाणची त्यांनी उदाहरणं दिली. हे बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे, त्या नद्यांचं चॅनलायझेशन योग्य आहे नाही आता. पण याच्यातला एक मूलतः फरक इथे असा आहे की युरोपमधल्या नद्या ह्या पेरेनियल रिव्हर्स आहेत, बारमाही नद्या आहेत. आपल्याकडच्या नद्या ज्या आहेत ह्या
सीझनल नद्या आहेत. युरोपमध्ये जा किंवा इतर साऊथ अमेरिकेत जा, तिथे 12 महिने केव्हाही पाऊस पडतो. त्यामुळं तिथल्या नद्यांना असं पावसाळ्यात पूर जास्त आणि इतर वेळेला पाणी काही नाही असं नसतं. म्हणजे पीक फ्लो आणि लीन फ्लो याच्यात फारसा फरक नसतो तिथे. आपल्याकडे फक्त पावसाळ्यातल्या 3-4 महिने पाऊस खूप पडतो आणि त्यामुळं त्या आपल्याकडच्या नद्यांना त्या सीझनमध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप प्रवाह आपल्या नद्यांचे वाढलेले असतात. त्यामुळे त्या नद्यांचं बिहेवियर आणि आपल्या नद्यांचं बिहेवियर याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तिथलं मॉडेल कोणीतरी सल्लागारांनी इथे आणून राबवायला सांगितलं. या प्रकल्पाचा जो DPR आहे, मी दाखवतो तो DPR, त्याच्यात 90% फोटो आहेत हे युरोप अमेरिकेतले आहेत. आता हे आपल्या प्रशासनातल्या लोकांच्या डोक्यात शिरायला नको का, अरे तुम्ही जो DPR कुठला करताय पुण्यातल्या नद्यांचा आणि त्याच्यात फोटो कुठले दाखवताय युरोप अमेरिकेतले. इथलं तुम्ही काय इथल्या परिस्थितीला बघा ना. त्यामुळं अत्यंत बेजबाबदारपणे या प्रकल्पाला मान्यता दिली गेलेली आहे आणि त्यामुळं हे फार मोठं संकट लोकांवर येणार आहे. याच्यात एक मुद्दा मी मान्यतेच्या संदर्भातला विषय निघाला म्हणून सांगतो. 2018-19च्या दरम्यान काय ह्या प्रकल्पाला जनरल बॉडीमध्ये मान्यता मिळाली असा दावा करण्यात येतो. ठीक आहे, टेक्निकली बरोबर आहे. ज्या दिवशी जनरल बॉडीमध्ये हा विषय चर्चेला आला त्याच्या आदल्या दिवशी रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान या प्रकल्पाचा तपशीलवार अहवाल, डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट साधारणपणे 2,500-3,000 हजार पानांचा असेल. त्याच्यात अनेक खंड आहेत. हायड्रॉलिक रिपोर्ट आहे, मेन रिपोर्ट आहे, पब्लिक ओपिनियन सर्वे आहे, कॉस्ट एस्टिमेट आहे, जिओटेक्निकल सर्वे आहे, अनेक त्याच्यात भाग आहेत. हे सगळं एका CDच्या स्वरूपात सगळ्या नगरसेवकांना देण्यात आलं आदल्या दिवशी रात्री 10:30-11 वाजता. आणि हे त्या GB मध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केलेला आहे की त्यावेळेला या प्रकल्पाची एस्टिमेटेड कॉस्ट होती 2700 कोटी रुपये. बरं. तर 2700 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. आपण 1-2 कोटीच्या प्रकल्पांवर 2-2 तास चर्चा करतात GB मध्ये, पण इथे 2700 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. तुम्ही आदल्या दिवशी रात्री आम्हाला त्याचा DPR देताय आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याला आमच्याकडून मान्यता कशी अपेक्षा ठेवता मान्यतेची. आम्हाला याच्यावर कमीत कमी 10-15 दिवस विचार करायला द्या, अभ्यास करायला द्या. हे त्यावेळेच्या आयुक्तांनी पूर्णपणे धुडकावून लावलं. त्यावेळेच्या जे कोणी नियंत्रण करत होते GBचं त्यांनी पूर्णपणे धुडकावून लावलं आणि अनेक नगरसेवकांनी अनेक महत्त्वाच्या शंका काढलेल्या असताना पूर्णपणे त्यांना मिसलीड करून खोटी माहिती देऊन दामटून या प्रकल्पावर मान्यता मिळवण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या लेव्हलपर्यंत हा प्रकल्प राबवण्यासाठी प्रशासन जात आहे, सुपारी घेतल्यासारखं जात आहे थोडक्यात मध्ये. मगाशी आपला युरोपियन रिव्हर्सच्या बाबतीत एक विषय झाला. आत्ता 2024 साली आपण बघितलं स्पेनमध्ये किती पूर आले होते. तिथल्या काही नद्या मी स्वतः पण बघितलेल्या आहेत, चॅनलाइज्ड आहेत आणि त्या आत्तापर्यंत आले नव्हते. बार्सिलोनासारख्या वेल प्लॅन्ड सिटीत पूर आले, जिरोना, व्हॅलेन्सिया, की जी तिथली शहरं अतिशय उत्तम प्लॅनिंग आहे, अतिशय जुनी आहेत, तिथं पूर यापूर्वी आलेले नव्हते, तिथे आत्तासुद्धा पूर आलेले आहेत. म्हणजे जो शहाणा असतो ना तो ठेच लागण्याच्या आधीच त्याला कळतं आणि तो सावध होतो. जो सामान्य माणूस असतो ना तो पुढच्याच ठेच मागचा शहाणा, पुढच्याला ठेच लागल्यावर तो शहाणा होतो. आणि जो अत्यंत मूर्ख असतो ना तो समोरच्याला किती ठेचा लागल्या तरी स्वतः शहाणा होत नाही. त्या कॅटेगरीतलं आपलं प्रशासन आहे असं म्हणाला. राजकारणी पण आहेत असं म्हणायची वेळ आलेली आहे. तुम्ही या संदर्भात म्हणजे केवळ अभ्यासच नाही तर जनजागृती पण करण्याचा प्रयत्न केला आणि मध्ये पण बरेच कार्यकर्ते एकत्र आले होते, काही काही आंदोलनं पण झाली. तर त्याच्या सगळ्याचा म्हणजे लोकांमध्ये कसा तुम्हाला रिस्पॉन्स कसा दिसतोय? याच्यात लोकांचा प्रतिसाद नक्कीच वाढतोय आणि जे काही सोशल मीडियामध्ये बघतोय
काही काही घटना घडल्यानंतर वगैरे जे बघतोय त्याच्यात लोकांमध्ये या संदर्भात अवेअरनेस वाढायला, जागृती व्हायला खूप चांगली सुरुवात पॉझिटिव्ह झालेलं आहे. मी त्या बाबतीत आमचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. अर्थात अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पुण्याची लोकसंख्या 40-50 लाख आहे. याच्यात म्हणजे तुमच्या माध्यमातून मी लोकांना एवढंच म्हणजे अपील करेन, असं आवाहन करेन की तुम्ही सिंपल एक विचार करा, नदीचा कॅनॉल करणं हे कितपत योग्य आहे? नदीकाठची जी वृक्षसंपत्ती आहे आपली, की ज्याच्यासाठी पुणे फेमस आहे. पुणे एवढं का वाढलं? तर पुण्याच्या वेदरमुळे. पुण्याची वेदर इतकी चांगली का आहे? तर पुण्यात पाणी उपलब्ध खूप आहे. पुण्याचं पाणी काय इतकं उपलब्ध आहे? तर इतक्या नद्या वाहतात, इतकी झाडी आहे. ही जर झाडी हजारोनी आपण या झाडीची कत्तल केली तर पुण्याचं ठाणं व्हायला वेळ नाही लागणार. मग आपण दोष कोणाला द्यायचा? नदीची रुंदी, कुठल्याही प्रवाहाची रुंदी कमी झाली तर पाण्याच्या प्रवाहाची पातळी वाढणार का कमी होणार? सिंपल, तुम्ही, माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे, तुम्ही या सिंपल गोष्टींवर विचार करा आणि तुमचा तुम्ही निर्णय घ्या. मी याला नेहमी एक उदाहरण म्हणून देतो. पुण्यातल्या नद्यांची आजची परिस्थिती कशी आहे? भयानक आहे. पूर येत आहेत का? तर येत आहेत. नदीतल्या पाण्याची क्वालिटी कशी आहे? अत्यंत पोल्युटेड आहे. भारतातल्या सगळ्यात काही जास्तीत जास्त प्रदूषण असलेल्या नद्यांपैकी आपल्या नद्यांचा अतिशय वरती नंबर लागतो. ही आजची परिस्थिती आहे. याला जबाबदार कोण आहे? आपण जबाबदार, नो डाऊट. आता समजा आपली आई खूप आजारी असेल. ह्या नद्या ह्या प्रत्येक नागरीकरणाच्या माता असतात. नद्या आहेत म्हणूनच भोवतालचं नागरीकरण झालेलं असतं. तर आपली आई समजा खूप आजारी असेल आणि आजारी असल्यामुळे ती नीट मलूल झाली असेल तर आपण तिला डॉक्टरांच्याकडे घेऊन जायचं का अहमदाबादच्या ब्युटी पार्लरमध्ये घेऊन जायचं? शेवटी नागरिकांनी ठरवायचं आहे. आम्ही खूप तळमळीनं सांगतोय नागरिकांना की आपली आई अतिशय सिरियस आहे, तिला डॉक्टरकडे घेऊन जाणं आवश्यक आहे, आपण तिची सेवा शुश्रूषा करणं आवश्यक आहे. परंतु केवळ हट्टापायी, हव्यासापायी, लोभापायी हे प्रशासकीय लोक आणि राजकारणी, काही राजकारणी आपल्या नद्यांना ब्युटी पार्लरमध्ये घेऊन चाललेले आहेत. प्रश्न आपला नाही आहे, आमचा नाही आहे, आमची किती वर्ष उरली आहेत. प्रश्न पुढच्या पिढीचा आहे. निदान आता आपल्यासाठी नाही, पुढच्या पिढीसाठी तरी आपण पुण्याला वाचवूया, पुण्याच्या नद्यांना वाचवूया. पुणे जे काही वाढतंय, जे काही पुण्यात भयानक परिस्थिती निर्माण झाली सगळ्याच पातळीवर, म्हणजे पूर घ्या, गुन्हेगारी घ्या, एअर पोल्युशन घ्या, गार्बेज घ्या, रस्त्यांची क्वालिटी बघा. कुठंतरी नागरिकांनी जागृत होणं आवश्यक आणि नागरिक जागृत झाल्याशिवाय याच्यात फरक पडणार नाही. जमीन चांगली झाली तरच पीक चांगलं येऊ शकतं. जर जमीनच चांगली नसेल तर त्याच्यातून येणारं पीक, त्याच्यातून निर्माण होणारे प्रशासकीय अधिकारी, त्याच्यातून पुढे येणारे राजकारणी हे भ्रष्टच असणार ना. क्लायमेट चेंजचा मुद्दा जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सध्या चर्चेला जातो आणि त्याचे परिणाम पण आपण बघतोय. भारतातही त्याचे परिणाम आपण बघतोय आणि पुण्यामध्ये या प्रश्नाला काहीतरी सोडवणूक करण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिका आणि प्रशासन त्याच्यामध्ये ते जास्तीत जास्त प्रश्न कसा वाढेल यासाठीच प्रयत्न करताना दिसतंय. आणि या सगळ्यामध्ये नदीची सुधारणा होण्याच्या ऐवजी नदीच्या काठाची सुधारणा करण्याचा जो काही एक प्रकल्प आणला आहे आणि त्यामुळे पूर्ण पुण्याचं आणि नागरिकांचं जे काही नुकसान होणार आहे ते आपण आत्ता ऐकलंच आहे आणि कदाचित भविष्यामध्ये त्याचे परिणामही आपल्याला भोगायला लागतील. त्यामुळे जी काही जबाबदारी आहे ती नागरिकांचीच आहे. तूर्तास धन्यवाद.